आसोद गावातील शिमगोत्सवातील महत्त्वाचा क्षण होळी। दापोली तालुक्यातील आसोद गावच्या शिमगोत्सवाची सुरुवात फाल्गुन पंचमीपासून झाली आणि सोमवारी श्री झोलाई देवीच्या प्रांगणात होलिका दहन झाले। यावेळी मुंबईकर चाकरमानी तसंच गावातील ग्रामस्थ, महिला, लहान मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामदेवता श्री झोलाई देवीचा काटखेळ आणि शिमगोत्सव हे येथील आसोद गावच्या शिमगोत्सवाचे खास वैशिष्ट्य। संपूर्ण दापोली तालुक्यात आसोदच्या शिमगोत्सवातील काटखेळ प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे शिमगोत्सवातील अतिशय महत्त्वाचा असा हा क्षण आहे। फाल्गुन पंचमीपासून गावातील वेगवेगळ्या मंदिरांना मान देऊन गावातील घरोघरी ग्रामदेवता काटखेळ्यांच्या रूपाने भेट देते व लोकांना आशीर्वाद देते। अशा प्रकारे शिमगोत्सवातील पौर्णिमेच्या दिवशी श्री झोलाई देवीच्या प्रांगणात रात्री होलिका दहन झाल्यानंतर गावात असणाऱ्या वाड्यांमध्ये नंतर होलिका दहन केले जाते, अशी इथली प्रथा आहे। आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाच्याच दिवशी झोलाई मंदिर येथे देवीचा साणा भरून शिमगोत्सवाची सांगता होते। ज्योती बिवलकर, दापोली वार्ता।